किचनमध्ये आपण किचनमध्ये बसतो नाही ना. मग प्रत्येक गोष्टीला ठराविक एक जागा आहे, त्याची त्याची मांडणी तिथे आहे. तर आपल्या घराचा आराखडा बघून सांगू शकतो का घरामध्ये कसे कसे वस्तू मॅनेज केलेल्या आहेत, कशा कशा वस्तू ठेवलेल्या आहेत? सांग. नाही सांग ना, जसं येते तसं सांग. कुठे ठेवला आहे बेड? कपाट बेडरूममध्ये आहे, हॉलमध्ये टीव्ही सोफा असा आहे. आणि किचनमध्ये भांडी वगैरे स्वयंपाक वगैरे, भांडी गॅस वगैरे स्टोव्ह वगैरे फ्रीज वगैरे ज्याला त्याला आपल्या जागा घरात ठेवलेला आहे. भौगोलिक स्पष्टीकरण जर केलं आपण, तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची ते ठरवलेले असते. ठीक आहे, हे जर ठरवून केलं नाही तर घर अस्तव्यस्त दिसतं, घरात वावरताना अडचणी. की आपण जर कुठेही कुठल्या वस्तू ठेवल्या तर आपल्याला अडचणी निर्माण. तर या व्यवस्थेची जागा बदलली तर काही दिवस आपला गोंधळ होतो. आपल्या घरात उपलब्ध असलेली भूमी जागा या विविध व्यवस्थेसाठी आपण वापरतो. ठीक आहे, म्हणजे न्हाणीघर म्हणजे काय? बाथरूम आपण आंघोळीसाठी वापरतो. किचनमध्ये आपण स्वयंपाक करतो, हॉलमध्ये आपण पाहुण्यांचं स्वागत, आपण वेटर जर आपल्या बेडरूममध्ये अभ्यास करतो, म्हणजे हे सगळ्यांच्या एक व्यवस्थित भौगोलिक भूमी दिलेली आहे, म्हणजे त्याला जागा दिली आहे. तर भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचे केलेले वापर. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. म्हणजे भूमी ही माणसाने भूमी नॅचरली आहे, पण त्याचे व्यवस्थापन हे आपण मानव करत असतो. म्हणजे कुठली जागा कुठली करायची, काय फ्लॅट आहे, एका ठिकाणी आपण त्याच्या आजूबाजूला शाळा वगैरे आपण असं बांधून ठेवू शकतो. ठीक आहे, मानवनिर्मित आहे. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जशी जशी मानवाच्या गरजेमध्ये वाढ झाली तसा तसा मानवाकडे भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी वाढत गेलेला आहे. जसे जसे मानवाच्या गरजा वाढवायला लागल्या, जे माणसाला वेगवेगळ्या गोष्टीची आवश्यकता भासायला लागली, तसे तसे त्यांनी वेगवेगळ्या रूपामध्ये भूमीची उपयोग करून घेतलेला आहे. ओके, खनिजयुक्त जमिनीतील खाणकाम केले जाते, सुपीक सपाट जमिनीतील शेती केली जाते, त्याने भूमी उपयोगाचे प्रकार आहेत. तर भूमी उपयोजनाचे प्रकार म्हणजे काय? काही ठिकाणी मानव खोदकाम करून तेलाचा साठा, कोळशाच्या खाणी असे वेगवेगळं तयार केलेले आहे. ओके, आणि काही ठिकाणी काही भागात आपण बघतो की तिथे शेती केली जाते, शेतामध्ये अन्नधान्य पिकवलं. ठीक आहे, तर तुम्ही असं सांगू शकता का अजून कोणतं भूमीचं यूज केलेलं आहे मानवाने? ते खोदकाम सांगितलं आणि शेती सांगितलं, अजून काय? शहरीकरण केलं, लोकांनी झाडं वगैरे तोडून तिथे बाग बगीचा केला किंवा शहर मोठमोठे बंगले. तर ग्रामीण भूमी उपयोजन, ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. तर ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त व्यवसाय कोणता केला जातो? तर शेती केला जातो. शेती केलं प्रमुख व्यवसाय आहे. शेतीपूरक व्यवसाय ही ग्रामीण भागात आढळतो. त्याचा ग्रामीण वस्तीच्या स्थानांवर परिणाम झालेला आहे. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालय वन क्षेत्रालयात आढळतात. खाणकाम क्षेत्रात कामगारांनी वस्ती आढळते. म्हणजे आपण जिथे शेती करतो, आता माझं ह्या ठिकाणी शेती आहे आणि लांब दिवसभर आपलीच घर आहे, आपल्याला जमेल का? तर नाही. तर मानवाने आपल्या जिथे शेती आहे त्याच्या आजूबाजूलाच आपल्या घराची घर बांधली किंवा गावकऱ्यांनी वस्ती तयार केली, आपल्या तिथं वस्ती करून द्यायला, म्हणजे त्याला सोपं पडेल, शेती करण्यासाठी सोपे पडेल. किंवा शेतामध्ये काही अचानक येणाऱ्या
किनाऱ्यालगत, कारण की आपण समुद्रामधून आपण काय घेतो, समुद्रामधून कोणता व्यवसाय करतात, मच्छी व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, म्हणजे नाही का मासे वगैरे पकडणं. कधीही अवेळी रात्री ते लोक जातात, एक एक दिवस ते समुद्रामध्ये असतात, ठीक आहे. तर ते समुद्रामध्ये एक एक दिवस असतात, मच्छी मारी करून ते करून घेतात. तर त्यांना ती जवळ पडेल ना, जवळ पडण्यासाठी घरातून लांब घरापासून राहत असेल किंवा दिवस, तर आपल्याला मच्छी ह्याच्यापर्यंत जायला खूप लेट होतो, लेट होईल. तिथून घरी अवेळी संध्याकाळी ते निघतात, घरी यायला पण वेळ लागेल. म्हणून त्यांनी किनारपट्टीलगतच आपली आपली वस्ती स्थापन केलेली आहे, ठीक आहे. तर किनाऱ्यालगत कोळींची वस्ती आवडते. तर ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त, लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्तारणं कमी असते. ग्रामीण भागातील जमिनीची उपयोजनेचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते, म्हणजे शेत जमीन आणि पडीक जमीन. ग्रामीण भागामध्ये भरपूर कमी कमी प्रमाणात लोक आहेत, शेती करणारे लोक खूप कमी आहेत. तर तिथे जागा भरपूर असते, पण काही ठिकाणी पडीक शेती असते, पडीक जागा असते, काही ठिकाणी शुद्ध शेती, शेतीसाठी उपयुक्त असणारी जागा. ओके. तर शेतजमीन, त्याच्यामधल्या शेतजमीन प्रत्येक शेतीखाली असलेले क्षेत्र, हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. शेतजमिनीची मालकी जी भूमी आहे त्यांची, आता समजा माझ्या नावाची एक जमीन आहे, ती माझीच मालकी आहे, तुझ्या नावाचं वेगळी, म्हणजे प्रत्येकाला किती आपल्या नावाची जमीन आहे, घरं आहे, ठीक आहे. तसेच वन जमीन, गावरान जमीन, माळरान जमीन, व्यावसायिक क्षेत्र, मनोरंजन